नागपुर विस्फोट मामले में मृतकों की संख्या 19 हो जाने के बाद सियासी और प्रशासनिक हलचल तेज हो गई है। इस घटना को लेकर प्रशासन की कार्यप्रणाली पर सवाल उठने लगे हैं। इस बीच काटोल विधानसभा क्षेत्र के विधायक चरण सिंह ठाकुर ने इस मामले में सदोष मनुष्यवध का मामला दर्ज करने, मृतकों के परिजनों को बड़ी आर्थिक सहायता देने और कारखाने की सुरक्षा व्यवस्था पर सख्त कार्रवाई की मांग की है। ती अतिशय दुर्दैवी आहे आणि याच्यामध्ये कंपनी मालकाचा त्या ठिकाणी दोष आहे। कंपनी मालकाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली नव्हती। 2025 मध्ये त्या ठिकाणी घटना झाली होती, तेव्हा त्यांना सूचना करण्यात आलेली होती की सगळ्या प्रकारच्या व्यवस्था केल्याशिवाय आणि जे मजूर त्या ठिकाणी कामावर येतात त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना त्या ठिकाणी कामावर लावू नये। कारण की हे अतिशय दुर्दैवी घटना जी आहे ती कालची आहे आणि म्हणून माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कंपनी मालकावर मनुष्य वधाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केल्याशिवाय दुसरा कोणताही त्या ठिकाणी त्याला सवलत देण्यात येऊ नये। त्याच्यावर तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे मृत कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबियांना 75 लाख रुपयाची मदत दिली गेली पाहिजे। जे दवाखान्यामध्ये आहे तेही मरणासन्न अवस्थेमध्ये काही पेशंट आहेत, त्यांनाही त्याच पद्धतीची मदत त्या ठिकाणी दिल्या गेल्या पाहिजे आणि जे जखमी आहेत त्यांनाही 25 लाख रुपये त्या ठिकाणी दिल्याशिवाय आज या दुर्घटनेच्या संबंधामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी जी मीटिंग बोलावलेली आहे, माझा त्यांना विनंती आहे, शासनालाही विनंती आहे की ही मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही आणि कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होऊ देणार नाही।